मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं. कसे सगळे निवांत आहेत ना? माझ्यात तर आपण आलो होतो कबूतरला. खाली झाल्यानंतर आपण काय म्हणतात ब्लॉग शूट नाही केला, कारण रात नाईट होती त्याच्यामुळे काही शूटच नाही केला. आणि काही म्हणलं चला तर डायरेक्ट कबूतरला केलं करू. झोपेतून वगैरे उठलो, गाडी वगैरे साफ केली, आंघोळ बिंघोळ करून फ्रेश आलो. गाडीतला सगळा कचरा घाण बिन सगळी काढून टाकली नाही का, घाण बिन सगळं काढून टाकलं. म्हणलं बघू परत सगळी घाण वगैरे काढी बघा, कचरा वगैरे सगळं साफसुथरं करून ठेवलं. मला आता आंघोळ बिंघोळ करून आलो. मग त्याच्यानंतर आधी साफ केली सगळी स्वच्छ एकदम. हे बसलाय तिकडे अक्षय, ते बसलाय तिकडे हॉटेलमध्ये. चला मी पण जातो तिकडे आता नाही का. मग काहीतरी आलो होतो कबूतरला. आम्ही तिघच जण आहे. निक्यान साग्या तर गेले भरायला. मग काही टाइमपासला आपलं घेतलं. मग गरम झालं होतं मग जिरा सोडा. ओके, पिऊस जिरा सोडा. अक्षय तिकडे, ईश्वरन साग्या पलीकडे गेल्या दुसऱ्या हॉटेलला नाही का. कशाला गेल्या कोणाला माहिती. आम्ही बसलो आपल्या इथं. त्यांचा काहीतरी झालझोल दिसतंय तिकडं, त्याच्यामुळे गेलेले. दोघांचा काहीतरी प्लॅनिंग झालेलं आहे 100%. सांगतो तुम्हाला काय. शिकारी कुठे गेले होते विचारू आपण त्यांना. आलेले आहेत ते. एक मोबाईल डोकं घालते तिकडं. हा, आणि ह्यो एक आहे. ह्यो 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 अजून ह्याला भराय, याचा नंबर दुपारी टाकलाय, त्याला भरायला जायचं अजून कळालं नाही. जायचं ना आला द्या. बरं कुठे गेलता? इथं जेवण नाही का? इथं ते माझ्याला हॉटेल आहे आणि ते जेवायला काही भेटत नाही. हा, हे जेवण नाही का इथं? काय इथं काय सांगू का तुला काय हाय माझ्या? अरे तो डोळे तिकडे चमकले, पण इथं रेकॉर्डिंग मध्ये दिसते ना तो डोळे चमकल्यात म्हणून. हा, तू शिवाय देतो बास, मला हेच ऐकायचं होतं. अजून बोल. मी लय देतो देऊ का? सोड. हा ना, हा मग दुसऱ्याला ज्ञान शिकवतो काय? ज्ञान शिकवतो का आम्हाला? टाकणार ब्लॉकच टाकणार आज मी पण. हाय असं सोडून देणार पाईप. पण नंतर मागे आणि याचं बघ त्याने काय केलंय आता. काय तर बाबा उठलो सकाळच्याला. आम्हाला म्हणलं कर गाडी चालू, कारण आता गाडीचे टायरला हवा वगैरे चेक करून घ्यायची. गिरीस पण मारायचं आपल्या गाडीला. तर काय अक्षयचं चाललं होतं खटरप 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 काहीतरी बत्ते लावितोय. काय म्हणलं आता आपल्या गाडी जाऊन इथं हवा चेक करीन. हवा चेक केल्यानंतर मग ग्रीस मारून घेऊ. सगळं स्वच्छता पाणी बिणी मारू, जरा मुंडक्याला धुवून काढू. फिटर आलाय आमचा शोरूमचा, शिवान ऑटो मोटरचा फिटर आलाय इकडे. चला भेटू लवकरच सेवेत आपल्या. तर भावानो आलो आंघोळ करायला. कसं आहे पेरूचं झाड, खतरनाक. शेव एक कलफुऱ्या बघितला कसा आंघोळ करते. अजून सगळे पोरं आंघोळ करायचे राहिले, तवरच आंघोळ करते. तवर मग काय ईश्वऱ्या चालला इकडं गाडी साफ करायला. पाणी कसं आहे का आरामात, कसं आहे पाणी स्वच्छ. ह्याला का किडा सुटलाय. हा, तर चला मग भावानो जो आंघोळ्या करून. सकाळ सकाळ आंघोळ्या केल्या जरा बरं वाटतं. लोक आंघोळ बिंघोळ सगळं ओके. अजून काही पोरांची आंघोळी राहिल्या येत त्या मागणं. तर म्हणलं आपण चहा पिऊन घेऊ मस्त पैकी नाही का. अक्षा बसला माहिती आहे घरी. आणि अशी बदामाची सावली ना एकदम गार जबरदस्त वरी खतरनाक. फक्त बदाम नाही आली राव खायला अजून.
माझ्या गाड्या लागत सावलीत सगळ्या. ते आयला गायबाने एक